नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला झटपट अशी दाल खिचडीची रेसिपी दाखवणार आहे। तर आपण त्याच्यासाठी कुकर ठेवला आहे गॅसवर। नंतर आपण त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तूप घालणार आहोत। तूप छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं, मोहरी घालणार आहोत। जिरं मोहरी घालून झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा, लसूण, कढीपत्ता घालायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो ही छान परतून घ्यायचा आहे। नंतर आपण टोमॅटो परतून झालं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। 2 चमचे लाल तिखट घालायचा आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। मसाले घालून झाले की छान मसाले परतून घ्यायचे आहेत। नंतर आपण त्याच्यामध्ये मी 3 प्रकारच्या डाळी आणि थोडेसे तांदूळ घेतले आहेत। मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ आणि तांदूळ सगळं आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे। नंतर आपण छान परतून घ्यायचं आहे। परतून झालं की आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या घेणार आहोत। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत, तर आपण आता त्या खिचडीमध्ये घालण्यासाठी एक फोडणी करणार आहोत। त्याच्यासाठी आपण पॅन ठेवला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप घालून झालं की आपण थोडंसं मोहरी जिरं घालणार आहोत। मोहरी जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखटला थोडंसं परतायचं आणि त्या खिचडीमध्ये घालणार आहोत। खिचडीमध्ये आपण फोडणी घालून झाली की वरून कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर तुम्ही म्हणाल आज नॉनव्हेजचा वार आहे आणि ही खिचडीची रेसिपी दाखव, तर मी आज आमच्या आहोंची डाळ काढली आहे म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल दाल खिचडी बनवली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। नमस्कार।